माता रमाई, आरक्षणाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज, सम्राट अशोक, माता रमाई, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रथम अभिवादन। आज सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती आहे आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला आपलेही स्वागत आहे। माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म ते 3 जानेवारी 1831 ला खंडाळा म्हणजे तालुका खंडाळा नायगाव या ठिकाणी झालेला आहे, नेवसे पाटील यांच्या पोटी। आणि त्यानंतर 1840 मध्ये सावित्रीबाईंचा विवाह झालेला असतो महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर। आणि त्यानंतर त्यांची शिक्षणाकडे त्यांनी वाटचाल केलेली असते। महात्मा फुलेंना अज्ञान आणि अंधार यांचा नाश करण्यासाठी शिक्षण हवं असतं म्हणून त्यांनी शिक्षणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे। पहिल्यांदा ज्या कोण मुली शिकायच्या नाही आणि शिक्षण नव्हतं, पहिले रोटी बंदी, शिक्षण बंदी याच्यावर बंदी असायची आणि त्या मागासवर्गीय महिलांना देखील शिक्षणाची बंदी होती। आणि त्यामध्येच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची सुरुवात केलेली आहे। प्रथम त्याने 1848 साली पुण्याला भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली आणि तिथे शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना ठेवलेलं होतं। आणि त्यांची जी अवस्था होती, त्या जेव्हा घरातून शिक्षणासाठी मुलींना शिकवायला जायच्या त्यावेळेस त्यांच्यावर अत्याचार व्हायचे, शिव्या, त्यांच्यावर शेण फेकले जायचं, दगड कोठे फेकले जायचे। परंतु सावित्रीबाई म्हणायची की माझ्यावर तुम्ही जे शेण कोठे फेकतात ते नसून माझ्यावर तुम्ही फुले पेरत आहात, असं त्यांचं मत असायचं। पण त्या मताशी त्या ठाम असायच्या आणि शाळेत जाऊन मुलींना शिक्षण देत होत्या। तेव्हा प्रथम 5 मुली होत्या, त्यानंतर संख्या वाढत गेली आणि सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षित केलं। आज आपण बघत आहोत या देशामध्ये सावित्रीबाई शिकल्या नसत्यात, महात्मा फुलेंनी त्यांना शिकवलं नसतं। प्रथम त्या ज्योतिबा फुले हे जेव्हा फटका मारायचे सावित्रीबाईंना घेऊन, तेव्हा समुद्रकिनारी गेल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले त्या वाळूमध्ये त्यांना लिहायला शिकवायचे अ आई। त्यानंतर त्यांना शिक्षणाची गोडी त्यांना देखील लागली आणि त्याप्रमाणे त्या शिकल्या, मुलींना त्यांनी शिकवलं। आज मुली आपल्या देशामध्ये बघा इंजिनियर आहेत, पायलट आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मुली काम करत आहे। महिलांना किती महत्व आहे आणि द्रौपदी मुर्मू सारखी जी राष्ट्रपती देखील झालेले आहेत, पंतप्रधान झालेले आहेत, असं व्यक्तिमत्व जे आहे सावित्रीबाईंचं। आणि या दोन्ही उभयताने शिक्षणाचा पाया रचला 8000 वर्षापूर्वी। तेव्हा मातृसत्ताक पद्धती होती 8000 वर्षापूर्वी, पण त्यानंतर 4000 वर्षानंतर ती मातृसत्ताक पद्धती बंद झाली आणि पुरुष प्रधान ही संस्कृती निर्माण झाली। 8000 वर्षापूर्वी प्रथम महिला शेती करायच्या, प्रत्येक विकासामध्ये महिलांचा हातभार असायचा आणि महिला ही प्रमुख होती। त्याच्यानंतर मात्र आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी सत्ता मोडीत काढून पुरुषांना प्राधान्य दिलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुष प्रमुख झाला, अशी जी व्याख्या आहे। त्यामुळे सावित्रीबाई शिकल्या, त्या आपण देखील शिकलो। आज आपला देश खूप प्रगतीपथावर आहे। महिला शिकल्या, ज्योतिबा फुलेंनी जाणलं एक महिला शिकली तर पूर्ण घर, कुटुंब, समाज सुधारेल आणि पुरुष शिकला तर स्वतःपुरतं शिकलेला असतो। त्यासाठी माता सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं म्हणून आपण देखील प्रगतीपथावर सगळ्या महिला आहोत। आपल्या त्यांच्या जयंती दिनी मी तुम्हाला लाख शुभेच्छा देते आणि इथेच थांबते।